नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांक व अपूर्णांकाच्या क्रिया सर्व आपण शिकलेल्या आहेत. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक पाहिला होता. आज आपण दशांश अपूर्णांक शिकणार आहोत. आता दशांश अपूर्णांकाचा उपयोग आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला दिसून येतो मित्रांनो. आता दशांश अपूर्णांकाचा उपयोग कसा आपल्याला दैनंदिन वापरामध्ये केला जातो ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. आणि दशांश आपण चिन्ह जे आहे ते चिन्ह कशाला म्हणतात, दशांशाच्या क्रिया कशा असतात, त्या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा मित्रांनो, तर दशांश अपूर्णांक. आता तुम्ही कधी मेडिकलला वगैरे जर गेला असाल तर मेडिकलच्या दुकानामध्ये आपण ज्यावेळेस औषधी वगैरे घेतो त्यावेळेस आपल्याला 24.50, 17.75, 78.80 तर अशा प्रकारच्या किमती आपल्याला त्या मेडिकलच्या औषधाच्या किमतीवर दिसून येते. आता हे जे दिलेलं आहे ते काय आहे, दशांश चिन्ह आहे. म्हणजे 24.50 किंवा 50 म्हणा, 17.75 आणि 78.80 हे जे काय आहे तर हे दशांश रूपामध्ये याची केलेली मांडणी आहे. आता हे दशांश रूपामध्ये याची मांडणी केलेली आहे. हे वाचताना पण आपल्याला तो तसाच प्रकारे सांगतो. हे 24 रुपये आहे, हे 18 रुपये आहेत आणि हे 78 रुपये 80 पैसे आहेत. हे पैशाच्या स्वरूपामध्ये झालं. पण दशांशाचा उपयोग हे दशांश चिन्ह याच ठिकाणी का दिलं जातं हे आपल्याला शिकायचं आहे. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला या दशांश अपूर्णांकामध्ये आपण ज्या संख्या लिहितो, आता संख्या कुठली पण संख्या घ्या. उदाहरणामध्ये 345. आता ही संख्या आहे, आपल्याला माहित आहे यातला हा आहे एकक, हा आहे दशक आणि हा आहे शतक. आता याची स्थानिक किंमत पहा. 5 ची स्थानिक किंमत या ठिकाणी 5, 4 ची स्थानिक किंमत या ठिकाणी 40, 3 ची स्थानिक किंमत या ठिकाणी 300. बरोबर. आता ही एक संख्या झाली. दुसरी संख्या घेऊ आपण, या ठिकाणी 100. याचे सुद्धा हा एकक, हा दशक, हा शतक. याची स्थानिक किंमत 0, याची स्थानिक किंमत 0, याची स्थानिक किंमत 100. म्हणजे याची जी स्थानिक किंमत पहा, किंवा या ठिकाणी दुसरा घ्या तुम्ही 110. तर याची किंवा 111 घेऊया आपण, एकक, दशक, शतक. याची स्थानिक किंमत 1, याची स्थानिक किंमत या ठिकाणी 10 आणि याची स्थानिक किंमत 100. आता तिन्हीहून जर तुम्ही जर निरीक्षण केला तर पहा मित्रांनो, आपल्याला इथं काय दिसतंय. आता शेवटचं आपण पाहूया. ही जी आपण 111 संख्या घेतली आहे याच्यावर तुम्हाला लवकर समजेल. तर 111 मध्ये 1 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे तर 1 आहे. आता या एकक स्थानी आहे. हा जर आता दशक स्थानीचा जर 1 पकडला आपण तर याची स्थानिक किंमत किती झाली आहे 10 आहे. म्हणजे याच्या ही किती पट झाली आहे तर याच्या ही किती झाली आहे तर 10 पट झाली. ही किती झाली, याच्या 10 पट झाली आहे. आता दशक स्थानचा जो 10 आहे, एक दशक म्हणजे 10 एकक झाले. तसंच आता या ठिकाणी बघा, 1 शतक होता. 1 शतकची स्थानिक किंमत किती आहे आपली 100 आहे. म्हणजे या 10च्या किती पट झाला या ठिकाणी तर पुन्हा 10 पट झाला. पुन्हा काय झालं, याची 10 पट झाली. म्हणजे जसजसं आपण एककाकडून दशकाकडे, दशकाकडून शतकाकडे जाऊ तसतसं ते काय होणार आहे, 10 10 10 10च्या पटीमध्ये इकडं डावीकडे संख्या वाढत जाणार आहे. इथं जर तुम्ही 1000 घेतला, 1000, तर याची स्थानिक किंमत किती होणार आहे तर 1000. म्हणजे 100च्या ही किती पट होणार आहे, पुन्हा 10 पट होणार आहे. म्हणजे ही एककापेक्षा दशक 10 पट मोठा, त्याच्यापेक्षा शतक 10 पट मोठा, त्याच्यापेक्षा 1000 10 पट मोठा. म्हणजे ही संख्या इकडे अशा प्रकारे काय होणार आहे तर वाढत 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 जाणार आहे. इथं सुद्धा तेच आहे. इथं 0 आहे. याच्या 10 पट दशक स्थानचा अंक असणार आहे. याच्या 10 पट या ठिकाणी शतक स्थानचा अंक असणार आहे 100. इथं सुद्धा पहा, एकक 5 आहे. याच्या 10 पट काय असणार आहे, या ठिकाणचा दशक स्थानचा अंक असणार आहे. म्हणजे 4 दशक, 4 ची 10 पट 40, 3 शतक, 3 ची शतकीय पट केली तर 300 होणार. मग या ठिकाणी याची स्थानिक किंमत किती होती आपल्याला 300 आपल्याला दिसून येते. ही झाली. जशी आपलं ही 10च्या पटीत वाढत जाते
तसेच आपण जर याचे जर पुन्हा जर आपण याचं पाठीमागं गेलो, जर 1000 याची स्थानिक किंमत 1000 1000 ही स्थानिक किंमत झाली. आता 1000चे आपण जर 10 समान भाग केले तर 10 समान भाग केले तर किती होतील त्याचे पुन्हा 100चे 10 भाग होतील. किंवा 1000 रुपये जर आपण नोट घेऊन दुकानात गेलो तर त्याला सुट्टे जर दे म्हणून सांगितलं तर तो आपल्या 100चे आपल्याला 10 नोटा देईल, बरोबर की नाही. तसंच पुन्हा आपण 100चे जर 10 रुपयाचे सुट्टे आणले तर आपल्याला किती नोटा देईल, तो आपल्याला 10 नोटा देणार आहे. म्हणजे इथून जर आपण याला छेदामध्ये 10 भागलं तर आपल्याला 100 मिळणार आहे. याला छेदात आपण 10 भागलं तर आपल्याला 10 मिळणार आहे. पुन्हा याला जर आपण 10 भागलं दशक स्थानाला तर आपल्याला किती मिळणार आहे, 1 मिळणार आहे. आणि 1 आता याच्या पुढं 1 चे पुन्हा आपण 10 समान भाग केले, म्हणजे इथं 1च्या छेदामध्ये जर आपण 10 दिले तर याच्या पुढं आपल्याला मित्रांनो काय होणार आहे, एक नवीन स्थान निर्माण होणार आहे. आणि हे नवीन स्थान म्हणजे काय तर ते आपण दशांश चिन्हाने दाखवतो. म्हणजे 1/10 हे आपल्याला नवीन, कारण की एकक स्थानी असणाऱ्या 1 चे आपण काय केले, 10 समान भाग केलेले आहेत. आणि 10 समान भाग म्हणजे याला आपण दशांश रूपामध्ये 0.1 असं लिहितो. तर हे झालं आपला हे नवीन स्थान निर्माण झालं. म्हणजे 1111च्या पुढं निर्माण होणारं हे स्थान, आणि ह्या स्थानाला आपण काय म्हणतो, दशांश स्थान म्हणतो. याला कुठलं स्थान म्हणतो आपण, दशांश स्थान. हे दशांश चिन्ह कधी येतं मित्रांनो, ज्यावेळेस आपली पूर्ण संख्या संपते, पूर्णांकातली संख्या संपते, त्याच्यानंतर जे पुढची येते दशांशाच्या नंतर, तेव्हा आपलं दशांश स्थान निर्माण होते. आणि म्हणून डाव्या दशांशाच्या डावीकडं इकडे एकक, दशक, शतक, हजार म्हणजे इथं बा हे दशांश चिन्ह आहे. या ठिकाणी दशांशाच्या इकडचा हा एकक असतो, हा दशक असतो. पण याच्या दशांशाच्या नंतरचा असतो हा दशांश स्थान असतो, आणि हा जो आहे तो शतांश स्थान असतो. आता ते आपण पाहणार आहोत. बघा, त्याच्या पुढं मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे दशांश. आता दशांश कशाला म्हणायचं, दशांश म्हणजे काय, तर दश म्हणजे किती, तर 10, आणि अंश म्हणजे काय, तर भाग. म्हणजे 10 भाग ज्याचे होतात त्याला काय म्हणतात, दशांश म्हणतात. उदाहरणामध्ये बघा, 1चे 10 भाग, हा काय झाला, 1 दशांश. दश म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग. 1चे 10 भाग म्हणजे हे काय झाला, दशांश. किंवा 2/10, 2 दशांश, 2चे 10 भाग. इथं 5/10, 5चे 10 भाग. आता मग हे झालं अपूर्णांकामध्ये, यालाच आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणतो. व्यवहारामध्ये आपण याचा उपयोग करतो. आणि ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांकाचा उपयोग करत असतो तर त्यावेळेस आपल्याला काय करता येतो, त्याचा जो छेद आहे तो आपल्याला 10च्या पटीमध्ये आणावा लागतो. 10च्या पटीमध्ये म्हणजे एक तर 10, मग तिथं 100, 1000, 10,000 असा 10च्या पटीमध्ये आपल्याला त्याचा काय करावा लागतो, छेद आणावा लागतो. आणि ज्यावेळेस आपण 10च्या पटीमध्ये छेद आणू त्याच वेळेस आपल्याला काय होणार आहे, हे दशांश रूपात आपल्याला लिहिता येणार आहे. म्हणून सर्वप्रथम आपण कुठलाही जर आपल्याला दिलेला अपूर्णांक असेल तर त्याला 10च्या पटीत आपण आणण्याचा प्रयत्न करा. आणि 10च्या पटीत जर आला तर आपल्याला त्याला दशांश चिन्हामध्ये लिहिण्याला एकदम सोपं जाईल. आता 1/10, दश अंश म्हणजे 10 भाग, दशांश म्हणजे काय तर, आणि हा कधी येतो, ज्यावेळेस आपलं एकक स्थान संपते आणि त्याच्यानंतर दशांश चिन्ह पडतं. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडं जे एक स्थान निर्माण होणार आहे ते स्थान म्हणजेच दशांश स्थान राहणार आहे आपलं. तर आता पहा, याला आपण चिन्हाच्या स्वरूपामध्ये लिहायचं झालं दशांश स्थान, तर याला 0.1. 2 दशांश याला जर लिहायचं असेल तर 0.2. आणि 5 दशांश म्हणजे 0.5. तर अशा प्रकारे आपण याचं लेखन करू शकतो दशांश चिन्हाचं. आणि याचं वाचन सुद्धा आपण कसं करतो, तर 0.1, 0.2 आणि 0.5
अशा प्रकारे आपण याचं वाचन करतो. हे झालं आपलं दशांश. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गणित देतात की समजा 4.5/10 याला दशांश स्वरूपामध्ये लिहा किंवा या ठिकाणी 3.2/10. तर ज्यावेळेस आपण याला लिहायचं असतं त्यावेळेस काय करायचं, 4 पूर्णांक आहे, आपण वाचताना सुद्धा कसा वाचतो हा पूर्णांक 4.5/10. पण या ठिकाणी 4 पूर्ण आहे, मग 4 पूर्णला पूर्ण तसंच ठेवायचं मित्रांनो. फक्त आता काय करायचं आपल्याला, इथं छेदामध्ये 10 आहे, 10 म्हणजे दशांश आहे, म्हणजे दशांशाच्या चिन्हाच्या नंतर एक आपल्याला अंक येणार आहे. छेदात 10 आहे म्हणजे एक अंक उजवीकडे सोडून द्यायचा, म्हणजे हा 5 एक अंक उजवीकडे सोडून द्यायचा आणि ह्या दोघांच्या मध्ये काय येणार आहे, दशांश चिन्ह येणार आहे. तसंच या ठिकाणी 3 हा पूर्णांक आहे. आता 2/10 याला आपल्याला दशांश चिन्हामध्ये लिहिण्यासाठी हा आपण 2 इथे लिहिला, छेदात 1 शून्य आहे म्हणून एक अंक उजवीकडे सोडा आणि या ठिकाणी लिहा. आणि याचं वाचन सुद्धा आपल्याला 4.5 किंवा 4.5 असं पण आपल्याला करता येईल. 3.2 असं सुद्धा आपल्याला वाचन करता येतं. आणि हे झाले आपला हे दशांश भाग. आणि अशा प्रकारचे तुम्हाला परीक्षेत गणित देतात की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला दशांश चिन्हामध्ये रूपांतर करा. तर अशा प्रकारचे आपण गणित त्या ठिकाणी मांडू शकतो. तर निश्चितच हा दशांश तुम्हाला भाग समजलेला असेल, दशांश अपूर्णांकाची तुम्हाला ओळख झालेली असेल आणि दशांश अपूर्णांक हा दशांश चिन्ह म्हणजे हे त्याचं चिन्ह आहे जे आपण या ठिकाणी दिलेलं आहे पहा. तर हे चिन्ह कशाचं आहे, तर दशांश हे चिन्ह आहे, याला दशांश चिन्ह म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि हे दशांश चिन्ह आपण पूर्णांक संख्येच्या नंतर देण्यासाठी त्याचा उपयोग करतो, हे मात्र आपण नेहमी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. एकक स्थानाच्या उजवीकडे जे स्थान निर्माण होतं त्याच्यासाठी आपण हे दशांश चिन्हाचा उपयोग करतो. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.